दरम्यान काही करायचं तर म्हणलं की कलेच्या माध्यमातून सेवा करण्याचं माध्यम म्हणजे आपल्याला जमते ती फोटोग्राफी हा विषय मला जमतो. मग असे अनेक काही जणांना काही काही जमतं. अशा सगळ्या कलाकारांना एकत्र घेऊन आम्ही दिनदर्शिका विषय निवडला. दिनदर्शिकाचा हा विषय निवडण्यामागचं मागचं कारण असं होतं की कोविडच्या काळामध्ये समाजामध्ये बऱ्याच प्रमाणात एक नकारात्मकतेचं एक वातावरण सगळीकडे पसरलं होतं. त्यानिमित्तानं राम घराघरात पोहोचतील आणि ते जे काही श्रद्धामूल्य उभा राहील त्या श्रद्धामूल्यातनं आम्ही राम मंदिराला 2 लक्ष रुपये आपण निर्मितीसाठी आपण तिथं त्यावेळी हे केलेले. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आम्ही बिघडलो या आमच्या चॅनलमध्ये. आम्ही आपल्यासमोर वेगवेगळी व्यक्तिमत्व या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर आणत आहोत. त्यांचं वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण असं कार्य त्या निमित्ताने आपल्यासमोर मांडत आहोत आणि प्रत्येक वेळी एक वेगवेगळं काम आणि वेगवेगळ्या स्वरूपाचं असं काहीतरी व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी थोडं वेगळं आहे, म्हणजे मुलखा वेगळी माणसं ही जशी एक आपली सिरीज आहे किंवा मालिका आहे, तशीच आपण एक नवीन मालिका आता सुरू करत आहोत जडणघडण या नावाने. तर या जडणघडणच्या मालिकेमध्ये एक पहिलाच मोती आपण म्हणूयात आपण माळ्याला घेतलेला आहे आज. तर त्यानिमित्ताने आपल्यासोबत कल्पेश पाटसकर सर आणि त्यांची टीम सर्वेश उमराणी, ओमकार पाटील आणि अद्वय मुंडे हे आपल्या सोबत उपस्थित आहेत. ह्यांचं वैशिष्ट्यपूर्ण वेगळं असं नक्की काय काम आहे ते आपल्याला जाणून घ्यायचंय. खरं तर फोटोग्राफी हा एक छंद आहे, त्याच्याकडे आपण एक छंद म्हणून पाहू शकतो, पण त्याच छंदाचा वापर करून वेगळं असं काहीतरी त्यातून निर्माण होऊ शकतं, ही संकल्पना श्री कल्पेश पाटसकर यांच्या मार्फत आपल्याला समजते इथे खरं तर. आणि खरंच ही अद्भुत अद्वितीय अशी संकल्पना आहे. आणि ती संकल्पना त्यांच्या डोक्यात कशी आली आणि त्यानंतर त्यांनी ती संकल्पना राबवण्यासाठी जे काही कष्ट घेतले आणि त्यांची जी काही संपूर्ण टीम, जो काही संपूर्ण समूह एकत्र केला, तो कसा काय केला आणि त्याची आत्ताची वाटचाल जी आहे, मला वाटतं तुम्हाला आता हे 4 वर्ष झाली आणि हे काम तुम्ही सुरू केलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही जे कॅलेंडर नवीन तयार केलंय ते तिसरं कॅलेंडर आहे. अच्छा, तर फोटोग्राफी या छंदाचा वापर करून दिनदर्शिका, आपल्या घरात जी दिनदर्शिका असते ती नाविन्यपूर्ण दिनदर्शिका बनवण्याचं असं हे आगळं वेगळं काहीतरी काम आपल्या समोर या निमित्ताने येत आहे. खरं तर असं म्हणायला हरकत नाही. तर कल्पेश पाटसकरजी, तुम्हाला एक छोटासा प्रश्न मला विचारावासा वाटतो या निमित्ताने, की अशी ही संकल्पना की फोटोग्राफी करता करता त्याच्या मार्फत एक दिनदर्शिकाच काढूया, हे कसं काय डोक्यात आलं तुमच्या? दिनदर्शिका काढायची ती छान गोष्ट आहे. मध्यंतरीच्या काळात, कोविडच्या काळात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक आनंदाची आपल्या सगळ्यांना एक बातमी आली होती की राम मंदिराची निर्मिती काम आता सुरू होणार. त्यासाठी निधी संकलन हा विषय आपल्याकडे सगळं सुरू होता. दरम्यान काही ठिकाणी मी निधी संकलन करत होतो. तर त्यावेळी माणसं पैसे देत होते, घेत होते, पण एक कलाकार म्हणून कुठेतरी खंत वाटत होती की आपण या 500 वर्षाचा ज्वलंत इतिहास आहे या राम मंदिरासाठी. अनेक कारसेवकांनी, अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक हिंदू भक्तांनी, राम भक्तांनी राम मंदिर उभं राहावं यासाठी अनेक जणांनी हौतात्म्य पत्करलं. हे सगळा हा इतिहास आपल्यासमोर आज उभा राहतोय. आपण इतके भाग्यवान की आपल्याला त्या उघड्या डोळ्यांनी आपलं हे राम मंदिर बघता आलं. ह्यामध्ये आपण कलाकार म्हणून काहीतरी योगदान असलं पाहिजे. मग ह्या भावनेनं आम्ही काहीतरी करायचं विचार करत होतो. दरम्यान काही करायचं तर म्हणलं की कलेच्या माध्यमातून सेवा करण्याचं माध्यम म्हणजे आपल्याला जमते ती फोटोग्राफी हा विषय मला जमतो. मग असे अनेक काही जणांना काही काही जमतं. अशा सगळ्या कलाकारांना एकत्र घेऊन आम्ही दिनदर्शिका विषय निवडला.
दिनदर्शिकाचा हा विषय निवडा मागचं कारण असं होतं की कोविडच्या काळामध्ये समाजामध्ये बऱ्याच प्रमाणात एक नकारात्मकतेचं एक वातावरण सगळीकडे पसरलं होतं. त्यानिमित्तानं राम घराघरात पोहोचतील आणि ते जे काही श्रद्धामूल्य उभा राहील त्या श्रद्धामूल्यातनं आम्ही राम मंदिराला 2 लक्ष रुपये आपण निर्मितीसाठी आपण तिथं त्यावेळी हे केलेले आहेत. फारच सुंदर असं काम त्या निमित्ताने तुम्ही केलेलं आहे. खरंय. आणि अशा ह्याच्यात आपल्या त्या दिनदर्शिकेचा जन्म झालेला आहे. वा, खरं तर किती सुंदर कल्पना आहे ही, की राम मंदिराचा निधी उभारायचा होता त्यावेळेला आणि राम मंदिराचा निधी उभारण्यासाठी तुम्ही फोटोग्राफीच्या माध्यमातून दिनदर्शिका तयार केली आणि त्याच्यातून तुम्ही 2 लाखाचा निधी उभा केलात आणि तो राम मंदिराला तुम्ही जी आपण प्रत्येक घराघरातून जशी एक छोटी पोचली होती दक्षिणा, तशी तुमच्या माध्यमातून 2 लाखाची दक्षिणा तुम्ही अयोध्येच्या मंदिराच्या बांधकामासाठी म्हणू शकतो आपण, उभारणीसाठी पोचवलीत त्या माध्यमातून. वा, खरंच कौतुकास्पद असं हे काम आहे. आणि मग तुम्ही राम मंदिराचं मला वाटतं 2022 मध्ये आपण हे केलं असावं. कारण हे सगळी प्रोसेस आमची 2000 डिसेंबर 20 मध्ये सुरू झाली. बरं, म्हणजे 2020 लाच तुम्ही सुरू केलं होतं. ते निधी संकलन हा विषय त्याच दरम्यान सुरू होता. आम्ही ही पहिली बैठक आमची 8 डिसेंबर 2020 ला आमची पहिली या विषयाशी संदर्भात बैठक झाली की असा एक विषय आहे, यामध्ये रामाचे आदर्श गुण घ्यायचे. म्हणजे त्या निमित्तानं हा एक विषय आम्ही अभ्यास केला होता की राम म्हणजे नेमकं काय. आपला राष्ट्रपुरुष हा राम आहे, पण नेमकं म्हणजे काय, म्हणजे का राम. कारण रामाचे आदर्श गुण आहेत. आदर्श शिष्य आहे, आदर्श बंधू, आदर्श पिता, आदर्श स्वामी, आदर्श शिष्य, असे राम 12 बहु आदर्श असलेला हा आपला देव किंवा आपण राम, प्रभू श्रीराम आहेत. बरोबर. हे जर त्यांचा आदर्श पण जर अजून गडद करायचं असेल तर असे प्रसंग आम्ही सिलेक्ट केले आणि त्या प्रसंगाचं शूट केलेलं आहे. त्यामध्ये शूट करताना प्रत्येक प्रसंगामध्ये जशी त्या काळात जसे पात्र आहेत, जसे त्यांचे संदर्भ आहेत, त्या पद्धतीचं सगळं वातावरण सेट उभे करून आणि पण तसं कॉस्ट्युम सुद्धा आपण हाताने तयार करून आपण ते उभे. बरं, म्हणजे तुम्ही जे राम मंदिरासाठीच माफ करा, रामचरित्र जे श्रीरामचरित्र जे तुम्ही फोटोग्राफीच्या माध्यमातून दिनदर्शिकेच्या स्वरूपात आणलं, तर त्यासाठी जी फोटोग्राफी केली, तर त्या फोटोग्राफीसाठी तुम्हाला पूर्ण सेट उभा करावा लागला. सेट आणि त्या सेटसाठी किंवा एखादा सीन शूट करायचा आहे म्हटलं तर त्याच्या मागे त्याची जी ड्रेपरी असते, नेपथ्य असतं, अनेक वेगवेगळी कामं असतात. मग हे कसं काय जमलं सगळं? ह्यामध्ये आमच्या काळामध्ये अजूनही आमच्याकडे ती वानर सेना अजूनही काम करते म्हणलं तरी काही हरकत नाही. ह्या आमच्या प्रत्येक टीम मध्ये प्रत्येक कलाकाराकडे काहीतरी एक वेगळा वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी कला आहे. त्या कलेचा वापर आपण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये करू शकतो. उदाहरणार्थ हा आमचा ओंकार आहे, तर त्याला एक झोपडी बनवण्याचं एक चांगलं नॉलेज आहे किंवा एखादी चांगली गोष्ट तयार करण्याचं एक नॉलेज आहे. तेव्हा सर्वेश आहे, सर्वेशचं काम असं की सगळ्यांकडनं ती व्यवस्थित जसं पाहावी तशी कामं करून घेणे, हे सर्वेशकडं हे आहे. किंवा आमचा आज शंतनू देशमुख म्हणून आहे, तो चांगला नेपथ्य आर्टिस्ट आहे. त्याला त्या रामाच्या ह्याच्यात त्याला जबाबदारी होती की सगळे दागिने तयार करणे. तो सगळ्यात महत्वाचा जो पार्ट होता की अंगावरचे दागिने तयार करणे, हे सगळं त्याकडे काम होतं. धनुष्य असेल, गदा असेल, हे सगळं त्या शंतनूनं आणि त्याच्या टीमनं, त्यात सुद्धा आमच्या त्याचे वैयक्तिक हे टीम आहे की ते जो काम करतो. म्हणजे आम्ही विभागच्या आमच्या कामाची मांडणी आहे. प्रत्येकाचा विभाग असून त्या हाताखाली विभागाचे कार्यकर्ते असं आपण त्या पद्धतीनं आपण त्याची कामाची पद्धत आपण तयार केलेली आहे. मग त्यानं ती सगळी शस्त्र तयार केली. आमच्या ह्याच्यात काही मुलींनी ते मोत्यांच्या माळा असतील की मोत्यांच्या जाणवी असतील त्या तयार केल्या. आमच्या पंडित काकूने त्याचं कॉस्ट्युम पूर्ण बघितलं. हे अशा पद्धतीने हे सगळं प्रत्येकाकडे जे काही वैशिष्ट्य आहे गुणाचं कलेचं, त्या पद्धतीनं त्यानं काम केलेलं आहे. बरं, म्हणजे समजा आता नेपथ्य असेल किंवा तुम्ही जसं म्हणलं कॉस्ट्युम आहे, तर कॉस्ट्युमसाठी तुम्ही ड्रेपरी जी बाहेरनं आपण भाड्याने घेतो किंवा असं नाटकांसाठी वगैरे जसं घेतो तसं अजिबात काही केलेलं नाही. आता ह्यामध्ये सगळ्यात सांगायचा विषय म्हणजे की हे त्या काळाशी सुसंगत वाटावं
की त्यासाठी बरेचसे प्रयत्न केले जातात. म्हणजे उदाहरणार्थ त्यानं जी काही ड्रेपरी घातली आहे की त्याला अंगाला व्यवस्थित फिटिंग असेल अशा पद्धतीचीच आपण ती ड्रेपरी शिवतो किंवा तशा पद्धतीने नेसवतो. कारण जी तयार असेल ती फक्त आपल्याला ऍडजस्टमेंट करू शकतो, पण त्याच्या मापानं घेऊन जी तयार केलेली ड्रेपरी ही त्यालाच व्यवस्थित बसू शकते. म्हणून त्याच पद्धतीने त्याच्या अंगकाठीला ती शोभली पाहिजे. मुळात त्या वेळेच्या त्या कॅलेंडरचं थीम हीच होती की कलेच्या माध्यमातून रामसेवा. म्हणजे जे मला काही जे जमतं ते त्या कलेच्या दिनदर्शिका उतरलं पाहिजे कलेच्या माध्यमातून, त्यातनं रामसेवा. त्यामुळे जी काही वस्तू तयार करायची ती आपण स्वतःच तयार करायची. उदाहरणार्थ त्या ऋषींच्या पायात ज्या चपला असतात त्याला खडावा म्हणतात, त्या खडावा सुद्धा आम्ही हाताला तयार केलेले. बापरे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट एकूण एक गोष्ट ती तुमच्या कलेच्या माध्यमातून, म्हणजे तुमच्या टीम मध्ये, तुमच्या समूहामध्ये जे कलाकार आहेत या प्रत्येक कलाकाराने स्वतःच्या हाताने ही ड्रेपरी म्हणा, हे नेपथ्य जी पार्श्वभूमी आहे ते सगळं तयार केलं त्याचं, आणि मग तुम्ही ते फोटोमध्ये त्याच्या किंवा आपण छायाचित्रण केलं असं म्हणू शकतो. वा, किती सुंदर असं तुम्ही जे वर्णन करताय. फारच सुंदर आणि वेगळाच प्रवास आहे हा खरं तर, आणि नक्कीच आपल्याला ते ऐकायला आवडेल की हा प्रवास नक्की पुढे कसा घडत गेला. अर्थात तुम्ही 2020 ते 2021 आणि 2022 पर्यंत कदाचित तुमचं पहिलं दिनदर्शिकेचं वर्ष होतं. आम्ही हिंदू काल पद्धतीने आम्ही 2 दिनदर्शिका केल्या. पहिली होती 2021 ते 22 म्हणजे चैत्र ते फाल्गुन अशा पद्धतीची होती. दुसरी 22 ते 23 अशी चैत्र ते फाल्गुन अशा पद्धतीची होती, म्हणजे मराठी महिन्याची. म्हणजे जसं आपण जानेवारी फेब्रुवारी असं एक एक पान उलटतो तसं चैत्र वैशाख असं एक एक पान उलटायचं अशा होती. जेणेकरून हाही एक कालगणना ह्या त्या निमित्तानं समाजामध्ये पसरावे. समाजामध्ये त्यावेळी आता नवीन पिढीला चैत्र वैशाख हे फार लोकांना माहितच नाहीये. अगदीच नवीन पिढीला नक्कीच त्या निमित्तानं त्याची उजळणी व्हावी म्हणून आम्ही त्या पद्धतीने 1-2 वर्ष आम्ही तसं प्रयोग केलेला आहे. वा, फारच सुंदर असा प्रयोग आहे हा. आणि खरोखर थोडस काय म्हणू शकतो की वेगळ्या अंगाने जाणार, वेगळ्या वळणाने जाणार असं हे थोडस काम आहे. आणि मग 2022 मध्ये तुम्ही जी दिनदर्शिका आणली त्याच्यानंतर पुन्हा दिनदर्शिकाच आपण करायची असं तुमचं पुन्हा कसं काय ठरलं, की त्याच्या मागे काही वेगळं कारण होतं? दिनदर्शिकाचा पहिला अनुभव आमचा खूपच चांगला होता. लोकांना ते एकतर विषय आवडला. आज फोटोग्राफी म्हणलं ना तर फोटोग्राफीची ताकद काय आहे, तर फोटोग्राफीची ताकद ही आहे की तो आहे हा काळ स्तब्ध करून ठेवतो. ही फोटोग्राफीची ताकद आहे. एका फोटोची ताकद आहे म्हणजे आपण म्हणतो की क्षण कैद करणे, क्षण कैद करणे. तर तो आहे हा काळ तो एका ह्याच्यात स्तब्ध करून एका कागदावर तो चित्रित करून ठेवतो. बरोबर. परंतु आम्ही त्या फोटोग्राफीच्या त्या ताकदीचा एक वेगळ्या मार्गाने विचार केला की आपण जर त्या काळात जर जाऊन आपण कोणाला उभं करू शकलो तर ते आपल्या फोटोग्राफीचं यश असू शकतं. आज आता आपण ह्या वर्षीचं पण कॅलेंडर बघताच आहे तुम्ही, तर ते कॅलेंडरचा म्हणजे ते मला लोकांची रिॲक्शन अशी आली होती की मी तिथं असल्याचा भास झाला, किंवा आपण एक लहानपणी किंवा आपण एक इमॅजिनरी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं वाटतं की अरे मी शिवाजीराजांना पाहिलं असतं तर काय झालं असतं, किंवा मी प्रभू श्रीरामांना जर पाहिलं असतं तर कसे दिसले असते. म्हणजे ती ऐतिहासिक व्यक्तिमत्व त्या काळात माणसानं आपण घेऊन उभं केलं. म्हणजे टाइम कॅप्सूलचं काम आपण त्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून केलं. आणि लहान मुलांना त्या निमित्तानं समजलं ना, काही शबरी वेगळ्या आणि अहिल्या वेगळ्या. नाहीतर काही मुलांना ते अहिल्या कोण आणि शबरी कोण हा फरक काही माहित नाही. काहींना अहिल्याच माहित नव्हत्या. म्हणजे आताच्या जनरेशनला विचार घेतलं तर माहितच नव्हत्या काही गोष्टी. हनुमान माहित आहेत, प्रभू श्रीराम माहित, म्हणजे या व्यक्तिरेखा अस्तित्वात होत्या हेच माहित नव्हतं काही लोकांना. ह्या निमित्तानं त्या आमच्या अजून कॅलेंडरचं अजून एक दिनदर्शिकेचे एक चांगले वैशिष्ट्य म्हणजे काय, आम्ही त्या दिनदर्शिकेवर एक QR कोड देतो. तो QR कोड स्कॅन केला की त्या प्रसंगाची संपूर्ण माहिती त्या प्रसंगावर तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून मिळू शकते. म्हणजे वाचता येऊ शकते. सचित्रित तुम्हाला ती वाचता येऊ शकते. समजा मी पालक आहे, माझाही आता ते बराच काळ तो लोटला की त्यातनं मला फारसं काही प्रसंग लक्षात राहिलेलं नाही.
तरी सुद्धा मला तो लहान मुलांनी जरी मला कुणी विचारला तरी तो मला तो सांगता आला पाहिजे, म्हणून तो आपण त्या भाषेमध्ये आपण त्या हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत, मराठी या 4 भाषेमध्ये आपण त्यावेळी हे केलं होतं. बरं, म्हणजे तुम्ही संस्कृत पण त्याच्यामध्ये वापरलेली आहे भाषा? हो. बर. काहींना संस्कृतच्या विषयीची आवड असते, त्यांना जर त्यातलं जर काही वाचायला मिळालं तर त्यांना अजून आनंद वाटतो ना. तेही छान वाटतं, म्हणजे ज्या भाषेत ते खरंच लिहिलं गेलं असेल किंवा तेव्हा जी भाषा वापरली गेली असेल कदाचित, तर त्या भाषेत पुन्हा वाचायला मिळणं तो एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही जसं म्हणालात की या वर्षीचं जे कॅलेंडर किंवा दिनदर्शिका आहे, संतांची मांदियाळी या नावाने तुम्ही ही प्रकाशित केली आता, तर या मागचे काही किस्से आम्हाला नक्कीच ऐकायला आवडतील. आणि ह्याचा जो प्रवास होता, म्हणजे ही जी फोटोग्राफी करून किंवा छायाचित्रीकरण करून तुम्ही ही दिनदर्शिका बनवली आहे, तर ह्याच्या मागचं एखादा असा आठवणारा प्रसंग किंवा आठवणीत राहणारा प्रसंग असेल तर नक्की सांगा. आठवणी तर भरपूर आहेत, हे आमचे सगळे टीम मेंबरच आठवणी सांगतील. पण आठवणी हीच आहे की संत या विषयासाठी आम्ही काहीतरी करू शकलो, ही सगळ्यात आमच्यासाठी फार मोठी आठवण आहे की संतांनी खूप आयुष्य घालवलं, समाज प्रबोधन करण्यासाठी संतांनी खूप आयुष्य वेचलं, हाल अपेष्टा सोसल्या, लोकांनी त्यांना अक्षरशः त्यांचं जीवन जगण्याचं मुश्किल केलं, पण तरी सुद्धा संतांनी त्यांचं काम सोडलं नाही, ध्यास सोडला नाही, समाज प्रबोधनाचं काम त्यांनी सोडलं नाही. हे पण हेच आम्हाला की त्यांची सेवा करायला मिळणं, त्या निमित्तानं आज घरोघरी त्यांना संतांना आपण पोहोचू शकलो परत, हीच आमच्यासाठी मोठी आठवण आहे की हे आम्ही करू शकलो. नक्कीच. आणि महत्वाचं म्हणजे संत किंवा ही जी मोठी व्यक्तिमत्व जी भारतात होऊन गेली किंवा महाराष्ट्रात, आपण आता जर का महाराष्ट्राचा विचार केला तर या महाराष्ट्र भूमीत आपण म्हणतो की संतांची भूमी आहे महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्र भूमीत संत जसे मोठे मोठे संत होऊन गेले, तसेच आणखी मोठी व्यक्तिमत्व देखील होऊन गेली, जसं छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहेत, राणी लक्ष्मीबाई आहेत, झाशीची राणी, त्यानंतर अनेक क्रांतीवीर, अनेक क्रांती योद्धे होऊन गेले. म्हणजे अशी अनेक व्यक्तिमत्व आहेत जी या महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेली, आणि त्यांची आपल्याला माहिती नसावी हे थोडस खटकणार आहे. पण त्या या निमित्ताने, म्हणजे तुम्ही दिनदर्शिकेच्या निमित्ताने पुन्हा ती आठवण एक जागवताय, प्रत्येक घराघरात, प्रत्येक मनामनात ही आठवण नक्कीच जागी व्हायला मदत होईल या निमित्ताने, अशी नक्कीच आशा आता व्यक्त करायला हरकत नाही खरं तर. तर आता इथून पुढचा जो प्रवास आहे, म्हणजे आता तुम्ही संतांना घेऊन किंवा संतांच्या जीवनावरती फोटोग्राफी, छायाचित्रण करून दिनदर्शिका बनवावी असं जेव्हा तुमचं ठरलं, तर तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कोणतं असं संतांचं जीवन किंवा एक संतांची व्यक्तिमत्व आठवलं की जे पहिल्यांदा फोटोग्राफ करावं असं वाटलं? संत हा विषय आला की आपल्याकडं संत ज्ञानेश्वरांचे संत कुठलाच पूर्ण होऊ शकत नाही, कारण संत ज्ञानेश्वरांनी जे काही भोगलं, जो काही अमानुष छळ त्यांनी लोकांनी त्यांचा छळ केला, तो कुणाचाच होऊ नये भविष्यात, आणि त्यांनी जे भोगलं ते कुणाच्याच वाट्याला येऊ नये. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षात जे काम केलं त्यास 1200 वर्ष जिवंत आहे. नक्कीच. हो. 21 वर्षाचा काळचा जो काही हे आहे त्यांचं जो कार्य आहे ते 1200 वर्ष राज्य करतात, आणि इथून पुढेही ते करत राहील, त्यात काही कोणालाच शंकाच नाही. त्यावेळी ज्यावेळी विचार केला ना, तर पहिल्यांदा माझ्या डोक्यात फक्त संत ज्ञानेश्वर आले होते की ह्या माणसाने काय आपल्यासाठी करून ठेवलं, तो प्रश्न नाही, त्याला उत्तरच नाही आणि त्याला तोडही नाही. कारण थोडक्यात सांगायचं म्हणलं ना, ज्ञानेश्वरांनी लौकिक शिक्षण कुठलंच घेतलेलं नाहीये, कारण त्यांची मुंज झालेली नाही. हे समजून घ्या, त्यांची मुंज झाली नाही, त्यामुळे त्यांचं लौकिक शिक्षण कुठलंच झालं नाही. पण ज्यांनी त्या ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्यावरच माणसं पीएचडी करतात. खरंच आहे, खरोखर फार मोठी गोष्ट आहे. अज्ञान तसा आत्ताच्या काळच्या हिशोबाने जर बोलायला
अज्ञानी माणसानं लिहिलेल्या अभ्यासावर माणसं ज्ञानी झाली. म्हणजे खरंच ज्ञानी कोण आणि अज्ञानी कोण असा जर प्रश्न विचारला तर सगळ्यात ज्ञानवंत तेच दिसतील आपल्याला. कारण संत ज्ञानेश्वर हे पहिले ह्यामध्ये आम्हाला. त्यामुळे तुमच्या समोर जो काळ उभा राहिला किंवा ज्यांना चित्रित करावं असं वाटलं ते म्हणजे संत ज्ञानेश्वर होते. आणि ज्ञानेश्वरांचा प्रसंग सुद्धा आम्ही तोच घेतलाय की जो ज्ञानेश्वरांचा यातला प्रसंग आहे की आपण संजीवन समाधीचा प्रसंग आपण घेतलेला आहे. अच्छा. की आजही ते हयात आहे, म्हणजे संजीवन समाधी आजही आहे. तोच प्रसंग आपण त्या ह्याच्यात घेतला की ज्ञानेश्वर कधीच, म्हणजे तो ह्या प्रसंगात आपण हेच दाखवायचं होतं की ज्ञानेश्वर कधीच संपणार नाहीये, कायम तिथंच असणार आहे. अगदी मोजक्या शब्दात आणि अगदी समर्पक असं उत्तर तुम्ही या प्रश्नाला दिलंय की म्हणजे संत हा विषय निघाला तर पहिली आठवण कुणाची येईल तर ती संत ज्ञानेश्वरांची. कारण त्याच्याशिवाय ही संतांची जी मांदियाळी आहे ना ती पूर्णच होऊ शकत नाही. नक्कीच तिथून खरी तर सुरुवात झाली असं म्हणू शकतो आपण. मग नंतर आता एक एक तुम्ही संतांचं चरित्र या फोटोच्या माध्यमातून समोर आणायचा जो काही प्रयत्न केला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अनेक अडचणी आल्या असतील, अनेक अशा गोष्टी असतील की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं असेल की आता हे होईल की नाही असंही कदाचित वाटलं असेल. पण याचं उत्तर अर्थात तुम्हीच देऊ शकता, असं वाटलं किंवा नाही त्याचं. तर तुमच्याकडूनच मला खरं ऐकायला आवडेल की असे काही प्रसंग होते का की जे खरंच आव्हानात्मक वाटले? आव्हानात्मक प्रत्येक प्रसंग आहे. हे जे काय आम्ही शूट केलं ते सगळंच चॅलेंजिंग आहे, टीम याची साक्षीदार आहे. पण होईल का नाही हा प्रश्न आम्हाला कधीच पडलाच नाहीये, किंवा कसं होईल हा प्रश्नही आम्हाला कधी पडला नाही. कारण ज्या संतांनी ज्या आयुष्यामध्ये जे फक्त करायचं हेच ध्येय ठेवलं आणि ह्या विचारानंच ते पुढे गेले, त्याच पद्धतीने आम्ही काम केलं की हे करायचं आहे. एवढंच आमच्या डोक्यात एकच हे होतं की हे कसं करायचं, अडचणी आली तर त्यावर कशी मात करायची. कारण मी एकटा नाही आहे ह्या दिनदर्शिकेमध्ये, माझ्याबरोबर जे 60-70 जण काम करतात त्यांची ताकद मला मिळते आणि आमच्या सगळ्यांची ऊर्जा मोठी होते आणि त्याला ईश्वराचा आशीर्वाद मिळतो, म्हणून हे काम पुढे झालं. आजपर्यंत ज्ञानेश्वरांचा प्रसंग जर आता विचार केला तर ज्ञानेश्वरांच्या प्रसंगाबद्दल खूप काही आठवणी आहेत. त्यातले कोणतरी सांगेल एक आठवण, एवढंच मी सांगेन नंतर. जेव्हा पहिल्यांदा आम्ही गेलेलो मोरगळला गेलेलो, मोरगळला पहिल्यांदा ती गुफा जेव्हा बघायला गेलो की आपल्याला ही लोकेशन म्हणून पाहिजे, युट्यूबवर बघितलेली, काही माहिती नाही. आणि तो एरिया असा आहे की तिथे आपल्याला काही डायरेक्शन पण नाहीये त्या जागेवर जायला. तिथे लोकलला विचारलं, ते घेऊन गेल्यात आणि एवढी डेंजर जागा जिथे काहीच नाहीये, पूर्ण विरान आहे. आणि तिथे आत शुकशुकाट असलेली जागा, शुकशुकाट म्हणजे तिथे गुरं पण येत नाहीत. बापरे, म्हणजे एवढी निर्जन. हा, तिथे राहणारे जे लोक आहेत ना ते पण त्याच्या पलीकडे राहतात, ते तिथे येत पण नाहीत. त्यांचा काही उत्सव असला तर तिथे एक छोटं देऊळ आहे, ते तिथे येतात, बाकी काहीच नाहीये. आणि अशी ती जागा बघितली आम्ही पहिल्यांदा आणि एकदम असं जसं एखाद्या सिनेमामध्ये दाखवतात एक विरान जागा कशी असते, तर अगदी ती तशी होती. आणि मग तिथून आम्ही प्लॅन केलं की आपण तिथे करूया माऊलींचं शूट. आणि ती जागा म्हणजे, कारण की ती जागा होती तशी की ती गुफा आहे, तिथे जर आपण चांगली लाइटिंग केली, व्यवस्थित तिला क्लीन करून त्या पद्धतीने जसं त्यावेळी होतं तसं नेलं तर असं एखाद्याला बघणाऱ्याला वाटेल की हीच ती गुफा, तिथे माऊली बसलेले. आणि त्यानंतर आम्ही ज्या दिवशी तारीख ठरली की सगळ्यांनी आपण जायचंय, आपण तिथे आज शूट आहे, त्या दिवशी धो पाऊस पडला. गेले 3 दिवस पडत होता आणि त्या दिवशी पण पडला. गाडी गेली नाही पहिले तर, ते आत होतं, गाडी त्याच्यापासून 1.5-2 किलोमीटरवरच थांबली. मग तो जनरेटर सगळ्यांनी गणेश दादांनी त्यांनी उचलून घेऊन गेले. 1-1.5 किलोमीटर, 1.5-2 किलोमीटर 2 काठ्यांवर तो जनरेटर लटकवला, बांधून खांद्यावर असा नेला. आणि बाकीचं सामान होतं आमच्याकडे, जसं स्क्रीन होती, कॅमेरा, बाकी सगळं पावसात ते सगळं जपत आम्ही तिथपर्यंत घेऊन गेलो. तिथे गेलो, तो जनरेटर चालू नव्हता होत. मग तो जनरेटर चालू करण्यात भरपूर वेळ गेला, लाईट लावल्या, हे केलं ते केलं. आणि जी आम्ही जागा ठरवलेली पहिल्यांदा बघण्यात, तिथे जरा आम्हाला गडबड वाटायला लागली की अरे इथे
खाली जायचं कसं. जेव्हा आलेलो तेव्हा वरून बघून निघून गेलो. मग जरा शोधाशोध केल्यावर जरा थोडी जागा चेंज केली आणि जी दुसरी जागा भेटली ती पहिल्यापेक्षा बेटर होती आणि परफेक्ट होती. मग ती नीट केली. तिथे आम्ही बाकीच्या गोष्टी केल्या, लाईट्स लावल्या. आपण वावरू शकतो. जिथे जो बसणार आहे कलाकार त्याला पण भीती नाही वाटली पाहिजे, कारण त्याला खूप वेळ बसायचंय तिथे आणि आजूबाजूला पूर्ण काळोख आहे. काय येईल कुठून येईल काही सांगता येत नाही. बापरे. मग छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली. मग लाईट्स लावल्या, सेटिंग केली आणि मग आम्ही पुढे शूट चालू केलं. म्हणजे तिकडे अंधारात दिसतही नव्हतं फार. नाही, तिथे लाईटचा काही लाईटचा काही सोर्स म्हणून नाही. जनरेटर घेऊन गेलो. हम्म. त्यामुळे लाईटचा काही सोर्स नाही, काही नाही. तिथे अशी वेगळीच जागा होती ती आणि तो एक्सपिरियन्स पण खूप वेगळा आला तिथे जाऊन. सापाची कात दिसली. त्यानंतर कुठलं गव्याचा आम्ही जेव्हा गेलो फर्स्ट टाइम तेव्हा हे सगळे कल्पेशदादा, अद्वय, शंतनू हे सगळे त्याच्या टेक्निक म्हणजे फोटोग्राफीच्या दृष्टीने विचार करण्यासाठी ते लोकेशन वगैरे बघायला गेले. आमचे पूर्ण एक मार्गदर्शक मंडळ आहे. त्यामध्ये शिरीषराव मोरे, तुकाराम महाराजांचे 11वे वंशज आहेत, अभय भंडारी संस्कार भारतीचे ते उपाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संत सेवा संघाच्या रीता जोशी म्हणून आहेत. असं एक आमचं 5-6 जणांचं एक मार्गदर्शक मंडळ. त्यांनी सांगितलं की बाबा असं असं आहे, हे लोकेशन आहे, हे अशा पद्धतीनं असलं पाहिजे, तुम्ही शोधा. मग ह्यांनी पूर्ण मग त्याच्यानंतर शोधाशोध चालू झाली. मग सातारा सज्जनगड आणि कास पठारच्या बरोबर मध्ये ती जागा आहे, मोरघळ म्हणून. ऑन द वेच आहे ते, फक्त ती थोडी आतल्या साईडला, त्यामुळे कळून येत नाही लवकर. जसं हा म्हणला तसं पाऊस पडत होता त्या दिवशी होतो आणि आम्ही गाडीतनं उतरलो, सामान खाली उतरवत होतो. कल्पेशदादा आणि शंतनू म्हणून नेपथ्याच्या टीम मधला, नेपथ्याचा तो प्रमुख आहे. तर ते दोघं पहिल्यांदा आत जाऊन बघून आले. ह्यांना गव्याचे ठसे दिसले. बरं. ह्यांनी काही बोलले नाहीत आम्हाला, म्हणजे आजूबाजूला वावर आहे एवढं माहिती होतं. ह्यांना माहिती होतं की गव्याचे ठसे हे, पण ह्यांनी काही बोलले नाही. आम्ही जेव्हा आतमध्ये जसं जायला लागलो तसं आम्हाला कळायचं बंद झालं. म्हणजे तिथं अक्षरशः मी 2 ठिकाणी बिबट्याचे पण ठसे पाहिले. ते अजून माहिती. म्हणजे अंगावर काटा भरायला बघितल्यावर. जिथं माऊली बसणार होते ना तिथं साफसफाई, पण वरती लक्ष कोणाचं गेलं नाही. आणि बरोबर वरती माऊली जिथं बसणार होती त्या बरोबर वरती सापाची कातडी लोंबकळत. म्हणजे एवढं भयानक ते वातावरण होतं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन ती जागा शोधली आणि साफसफाई केली. काळजी फार एवढी बारकी काळजी घेतली की जिथं साप येऊ नये किंवा कुठलेही दंश होऊ नये किंवा कुठलेही प्राणी होऊ नये, तेवढ्यासाठी आम्ही सुरक्षितता ही महत्वाची. हो, आजूबाजूला पूर्ण थायमेट टाकून ती जागा सुरक्षित करून घेऊन मग आम्ही तिथं फोटोशूट केलं. त्याच्यानंतर मग तुम्ही ते फोटोशूट पार पाडलं तिथलं. वा. आपल्याला खरंच दाखवायला आवडेल. इथं कोणत्या पानावर आहे? दुसरा. हा तो फोटो ज्याचं आता वर्णन तुम्ही करत होतात. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की एकाच लोकेशनला तुम्ही म्हणजे एक पेक्षा जास्त सीन पण शूट केलेत. तर त्याचा काय किस्सा आहे नक्की? कसं म्हणजे हे कसं काय जमून आलं? आता तसं सांगायचं गेलं तर पहिलं तर मला असं विचारायचं की हे डोक्यात कोणाच्या आलं की एकाच ठिकाणी जास्त शूट होऊ शकतात? बरोबर. ऍक्च्युली कसं आहे, जर मार्गदर्शक मंडळ सांगतं आम्हाला की बाबा कुठल्या पद्धतीनं पाहिजे, त्याचा वेळ कुठली आहे, काळ कुठला आहे किंवा सिच्युएशन काय आहे एक्सप्लेन करतं, किंवा त्याची ड्रेपरी कशी असावी, काय असावं, त्याच्यावर कल्पेशदादा आणि आसावरी पंडित म्हणून आमच्या ड्रेपरीच्या हेड आहे त्या, आणि शंतनू देशमुख आणि अद्वय, हे सगळे मिळून त्याचं कलर कॉम्बिनेशन कपड्याचं चॉईस करत होते. किंवा जर चोखामेळांचा सीन आहे तर चोखामेळांच्या सीनला जर चोखामेळांना पटका कुठला बांधायचा, आजूबाजूची ड्रेपरी कशी पाहिजे, पांडुरंग आहे त्याचा सोळ्याचा कलर कसला पाहिजे, उपरणं कसलं पाहिजे, हे सगळे ठरवणार आणि त्याच्यावर मग ते फोटोशूट. आणि सेम जसं लोकेशन हंटिंग जसं म्हणतो, सेम तिथं पहिल्यांदा त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बघणार आणि तिथंच एकाच ठिकाणी आपल्याला शक्य आहेत का 2 सीन होणं. बरं. कन्व्हिनियंट आहे, कारण की
तिथनं उठून आपण दुसरीकडे जाणार आहे. मी मॅनेजमेंट म्हणून मी विचार काय करणार, कॉस्ट कटिंग पाहिला माझा उद्देश आहे. बरोबर. बाबा एका ठिकाणी जर तुमचे 2 सीन होत असतील त्याच लोकेशनला, त्यांनी ज्या सांगितल्या सिच्युएशनला, तर मी खर्चात कापड. बरोबर. कारण खर्चाचाही विचार करणं आवश्यक होतं. बरोबर आहे. जरी स्पॉन्सरशिप जरी असली, जरी सगळं जरी असलं, तरी कुठं ना कुठं तरी खर्च वाचवणं हे गरजेचं आहे. कारण त्याचा उपयोग दुसरीकडे चांगल्या ठिकाणी होऊ शकतो. अजून त्याचाच उपयोग आम्हाला मटेरियलसाठी झाला, तेच काही सामान आणायचं असतं. आता जर तुम्ही विचार करायला गेला तर संत एकनाथ, संत चोखामेळा आणि संत नामदेव हे तिन्ही सीन एकाच लोकेशनला शूट झाले. वा, क्या बात. म्हणजे एकाच ठिकाणी तीन सीन वेगवेगळ्या वेळेला एकाच लोकेशनला शूट केले ते. वा. आणि मग हे आता तुम्ही वेगवेगळे सीन, म्हणजे आता तुम्ही सांगितले मल्टिपल सीन, म्हणजे 3 सीन एकाच लोकेशनला शूट केले. मग जेव्हा तुम्हाला एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनला जायचंय, तर मग ते कसं होतं की म्हणजे एकाच दिवशी पण तुम्ही केलंय असं, की ते तुम्ही मग नंतर वेगळा दिवस शोधून ते तसं केलं, ते शूटिंग वेगळ्याच एकाच दिवसात केलं? एकाच दिवशी 3 सीन शूट केले. भक्त पुंडलिक आणि संत सखुबाई एकाच दिवशी 2 सीन शूट केले. अच्छा. मग त्याची जी ड्रेपरी आहे ती वेगवेगळी असेल कदाचित, थोडीफार तरी, नाही म्हटलं तरी थोडाफार तरी फरक येतो ड्रेपरीमध्ये. मग ते कसं काय मॅनेज केलं एवढं सगळं त्याच्यामध्ये? आता संत सखू आणि भक्त पुंडलिक, पांडुरंगाचं कॅरेक्टर एकच आहे, बाकीची जी कॅरेक्टर आहेत ती वेगळी. अच्छा. त्यांची प्रिपरेशन आधीपासून चाललेली असते एका साईडला, फक्त पांडुरंग कॉमन आहे. बरं. म्हणजे पांडुरंग भूमिकेत जो कोणी होता कलाकार तो कॉमन होता तुमचा. त्यात पण कसं आहे की जे लोकेशनला लागणाऱ्या प्रॉपर्टीज आहेत त्या पूर्ण वेगळ्या आहेत. बरं. भक्त पुंडलिकाची पूर्ण प्रॉपर्टी वेगळी आहे. बरोबर. जे नेपथ्याचं जे साहित्य आहे ते, आणि संत सखू तुम्ही फोटोत बघू शकता. नक्कीच आपण बघू शकतो आता की संत ज्ञानेश्वरांचं तर पाहिलं आपण. आणि हे भक्त पुंडलिकाचे बघा प्रॉपर्टी किती आहे, आणि ते सेम आहे, लोकेशन सेम आहे, जागा सेम आहे, कळूनही येत नाही तुम्हाला. पण दुसऱ्या तुम्ही जर संत सखूंचा जर प्रसंग बघितला ना, तर त्यामध्ये पूर्ण वेगळं तुम्हाला, पूर्ण त्या जागेचा लुक चेंज झालेला तुम्हाला दिसेल. एवढं ते आम्ही डिटेलिंग मध्ये काम करतो त्या प्रॉपर्टीज आणि सगळ्याच्या. अच्छा. संत सखुबाई. आता इथे देखील तुमचं लोकेशन सेमच लोकेशन, पण ड्रेपरी वेगळी आणि थोडं नेपथ्य जे आहे नेपथ्य वाढलं, सगळं वेगळं, ते बदललं तिथे. तर आता ह्या 2 सीन मध्ये असं होतं की जी रूम आहे ना, आता आपल्याकडे असं झालंय की गावाला बहुतांश लोकांनी घराला ऑइल पेंट, जुने वाडे असले तरी ऑइल पेंट किंवा कुठलेही रंगकाम करून टाकले, ते जुन्या पद्धतीत कुठेच नाही. तर पहिले ती लोकेशन शोधण्यापासून सुरू होतं की अरे त्या जुन्या रंगाचं काही भेटतंय का, कोणाच्या ओळखीत कोणाचा वाडा आहे का जो अजून त्या कंडिशन मध्ये जसं पाहिजे. तरी आम्हाला आमच्याच टीम मध्ये एक गणेश दादा आहेत, त्यांच्या घर भेटलं, त्यांचं घर पण तिथे पण रंगवलेलं होतं. मग आम्ही तो मातीसारखा रंग तयार केला, तो रंगून घेतला शंतनूनी. त्यानंतर पुढे छोट्या मोठ्या गोष्टी केलं, तयारी केली तुम्ही सगळी. हो, त्यांचं घर रंगवलं आम्ही पूर्ण, राहतं घर ते रंगवलं, ती जागा त्यांची खाली सारवलं. त्यांनी मग परमिशन दिली तुम्हाला लगेच की कसं? त्यांनी दिली परमिशन, ते काही टेन्शन नसतं, त्यांनी सारवून दिलं खाली. मग नंतर आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर काम करायला घेतलं की हा बाबा आपल्याला जसं संत सखूंचं होतं तर त्यांना पिलरला बांधलंय, तर तिथे मध्ये कुठे पिलर नव्हता, आम्ही एक वेगळा पिलर बनवला, तो तिथे प्लेस केला बरोबर, तिथे त्यांना ऍडजस्ट केलं सेटिंग मध्ये छोट्या मोठ्या गोष्टी. कारण ती स्टोरी अशी सांगते संत सखूची की त्यांना अडगळीच्या खोलीत बांधलेलं, मग ती खोली अडगळीची वाटावी म्हणून खाली अशा गोष्टी विखरल्या आहेत, सरपण आहे कुठेतरी काहीतरी वेगळ्या गोष्टी पडल्या आहेत, किंवा ज्या गोष्टी आपण रोजच्या ह्याच्यात नाही वापरत त्या तिथे ठेवल्या आहेत. त्यात पण आम्हाला खूप छोटे छोटे डिटेल कळले की एक असा किस्सा झालेला, आम्ही जसं आपण घरात कांदा लसूण असतं गुच्छेवर लटकवलेले, तेव्हा सर आहेत आमचे, सर आम्हाला खूप मार्गदर्शन करतात की
के एन देसाई सर हम्म. सर आले आणि सर म्हणले ते कांदा लसूण काढा, संतांच्या घरात कांदा लसूण नाही. मग तेव्हा आम्हाला स्ट्राईक झालं, बरोबर आहे. बरोबर मग आहे. आम्ही ते काढून घेतलं. त्यामुळे आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येत राहतात. हम्म. आणि जेव्हा तोच सीन परत आता त्याच जागेवर पुंडलिकाचा सीन करायचा होता, भक्त पुंडलिकाचा, तर तेव्हा ते घर तेच न वाटावं म्हणून तो पिलर काढला, त्याच्यात गोष्टी चेंज केल्या. एखादी खिडकी आहे, ती खिडकी गायब करायला बघितली आम्ही सामान लावून तिथे. छोट्या छोट्या गोष्टी. आता तिथे टाळ लटकवलाय ना, तर आजकाल आपल्याला कुठे टाळ नाही भेटत ज्याला तो कापडी पट्टा असतो. हा. आजकाल ते थ्रेड आणि शिवलेला बरेचसे येतात ते नायलॉनचं पण येतात. नायलॉनचे पण असतात. मग त्याला आम्ही तो टाळ आहे, त्याला कपडाचा पट्टा गुंडाळला की का तर ते नायलॉन दिसू नये तिथे दिसू नये कुठे. म्हणून. म्हणजे एवढा बारकाईने हा. त्यात विचार केला होता हो, हो, की हो. ते फोटोशूट मध्ये ते तसं तेव्हाचा काळ वाटला पाहिजे तो. आणि जी वीट आहे ज्यावर देव उभा आहे, तर ती वीट लाल नाही, कारण त्यावेळी काळी मातीची वीट बनायची. बर. मग ती काळी केली ती वीट. ती दिसणार नाही थोडस, पण ते आपलं पण डिटेल. एवढं डिटेलिंग, हो. म्हणजे इतकं छोटा विचार, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केला. डिटेलिंग करण्यामागचे कारणच हे आहे की कुठलाच प्रसंग असं की वाटला नाही पाहिजे की अरे हे आत्ताच हे यातलं वापरलंय, ते त्यातलं वापरलंय. त्या माणसाला तो प्रसंग पाहिल्यावर असं वाटलं पाहिजे की मी त्या तिथे जाऊन उभा राहिलोय. म्हणजे अगदी त्या काळात नेऊनच ठेवायचं. तुम्ही मगाशी म्हटलं तसंच अगदी. टाइम कॅप्सूल आपण हे करतोय, तर तो त्या 1200 काळाचा ह्याच्यात तो गेला पाहिजे, तिथे जाऊन उभा राहिला पाहिजे तो. बरोबर. की प्रत्यक्ष मी हे सगळं पाहतोय ह्या पद्धतीने केलं. आणि प्रत्येकाची मेहनत प्रचंड आहे. म्हणजे असं नाही की आता आम्ही विभाग जरी काम करत असलो तर प्रत्येक जण एकमेकाला मदत कसा करता येईल, कोणाला कुठं कमी पडतंय हे कसं प्रत्येकानं बघून माझ्या हातातलं काम संपलं की त्याच्या हातातलं काम पूर्ण करायचं, हे एकमेकाचं ध्येय असतं. म्हणजे माझं काम झालं तर मी बसतो जरा, नाही असं नाही. म्हणजे असा मगाशी तुम्हाला आता एक प्रश्न पडला की या सगळ्यांची ड्रेपरी कशी तुम्ही मॅनेज करता. तर आमच्या त्या पंडित काकू म्हणून आहेत, तर त्यांच्याकडे हा ड्रेपरी विभाग आहे. मग त्यांनी तेवढा एक विषय असा असतो की मला जो पहिला सीन संपला ते पहिलं काम त्यांच्याकडे, ते सगळे धोतर त्यांच्याकडे जमा करायचे. बरं. धोतर कोणाला म्हणजे पहिली जो सीन झाला पूर्ण झाला की ती सगळी ड्रेपरी जमा करायची. पुढचा जो सीन आहे ना, तर ते प्रत्येकाला बोलून जसं त्याच्या हातात तुझं हे साहित्य, तुझं हे साहित्य, प्रत्येकाच्या हातात प्रत्येकाचं साहित्य जातं. आम्ही अगोदर ठरवलेलं असतं की आता हा सीन आहे तर ह्याला कुठली कलर स्कीम जाणार आहे हे अगोदर आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं असतं. मी, अद्वैत, शंतनू, पंडित काकू हे आम्ही ठरवलेलं असतं. मग त्याचं प्रत्येकाचं शूटचं सामान त्यांनी वेगळं, त्याच्यासाठी वेगळ्या पिशव्या असतात. तर प्रत्येकाचं सामान प्रत्येकाला दिलं जातं. असं कधीच होत नाही की ही गोष्ट तिथं विसरली आणि तिथं मिळालीच नाहीये. इतकं आमचं म्हणजे एक सीन जर तयार आम्हाला आज शूट करायचं असेल ना एक सीन, तर त्याची प्रिपरेशन, नुसत्या सीनची प्रिपरेशन आम्हाला 2 आठवडे अगोदर करावी लागते. बरं. जर 2 सीन लावायचे असतील ना, तर 2 आठवड्यात तेवढीच मेहनत करून आम्हाला 2 सीनची आम्हाला उभारणी तयारी करावी लागते, त्याची पूर्वतयारी म्हणू शकतो. आणि प्रत्येक विभागाचं काम तेवढं असतं. म्हणजे ह्यात तुम्हाला आता प्रत्येक कॅरेक्टर जाणवायचं, म्हणजे तोच वाटायचं कारण म्हणजे आमचा मेकअप आर्टिस्ट गणेश सावंत, त्याचं पण काम मेहनत तेवढंच आहे. एखादं कॅरेक्टर जर त्यासमोर उभं केलं तर त्याचा बॅकअप द माइंड कुठला तरी अभ्यास सुरू होतो की त्यांचं नाक कसं असेल, त्यांचं नाम कसं असेल, त्यांचं जर भुवया कशा असतील, नाक कसं असेल. म्हणजे एक संतांची प्रत्येकाची वेगळी ठेवण आहे. प्रत्येकाची वेगळी ठेवण आहे. उदाहरणार्थ संत तुकारामांची पगडी ही वेगळी आहे, बरोबर. संत सोनारांची पगडी ही वेगळी आहे. म्हणजे हा सुद्धा बारीक बारीक अभ्यास आहे की तो त्या पद्धतीने आपण मांडलेला आहे. बर. हा, म्हणजे एवढा बारकाईने तो सगळा विचार करावा लागतो. हा, जर आणि चुकून जर संत तुकारामांची जर पगडी जर बदलली गेली तर तुकाराम त्यातले गायब झाले. हो, अगदीच. म्हणजे ते तुकाराम वाटणार नाहीच वाटणार. म्हणजे एवढा विचार करावा लागतो, बारीक विचार. म्हणजे तुकारामांची बैठक कशी असेल, ते कसे बसत असतील. जर एखाद्याला आता उदाहरणार्थ त्यामध्ये गोरा कुंभारांच्या हाताला बोट नाही आहेत, त्यांनी स्वतःचे त्या ह्याच्यात हात छाटून घेतलेले आहेत. मग त्याची ठेवण हाताची कशी होईल? जर माझा हात जर माझी बोट जर कापून घेतली तर माझ्या हाताची ठेवण कशी होईल? हेच आहे. तर ते हात छाटलेले वाटतायत ते. तर त्यामध्ये सुद्धा एक गंमत आम्ही केली की हा जर हात असा ठेवला तर हा पूर्ण हे होईल, आणि हा जर मूठ अशी ठेवली तर अंगठा दिसणार. हे इथपर्यंत आमच्या विचार केलाय. त्यामुळे हे
त्या ह्याच्या अशी काळाशी सुसंगत वाटावं हम्म. म्हणून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजे ती कल्पकता तुम्ही प्रत्येक ठिकाणी वापरलीये हो की एवढा बारीक बारीक विचार करून तो जो फोटो आहे ते जे काही छायाचित्र आहे ते इतकं जिवंत वाटलं पाहिजे की त्या काळात तुम्ही त्या राहिलं. माणसाला नेऊन उभं करणार. उभं जो राहिलं. बघणार आहे तो प्रत्यक्ष तिथं त्या काळात स्वतःला आता ह्या इमॅजिन करू प्रसंगाचं- शकेल. ह्या प्रसंगाचं ओंकार हम्म. आमचा जास्त समजू शकेल. ह्या प्रसंगात त्याने काय नक्कीच. काय मेहनत घेतली. हा तुम्ही जो संत गोरोबा काकांचा प्रसंग हम्म. बघताय, ह्यात जो सेट उभा केलेला आहे, मागचं घर झोपडी हम्म. वगैरे, ही झोपडी आम्ही संत सावता माळ्यांना उपयोगा केलेली आहे. बरं, वाटतंय म्हणजे तुम्हाला ही सेम जागा. जागा नाहीये, झोपडी अच्छा, फक्त झोपडी. झोपडी लोकेशन झोपडी. वेगळं. लोकेशन वेगळं, बर झोपडी म्हणजे सेम आहे, असंही केलंय. तर ती वेगळी ही वेगळी आहे. म्हणजे लोकेशन बदललं पण तुमचं सेट तुम्ही पूर्णच्या पूर्ण दुसरीकडे हा मी तसं पहिल्या नेला. दिवशी उभा केला सेट हम्म. आणि फोटोशूट करणार. त्यावेळेस 2-4 फोटो काढण्यात आले. हम्म. 2-4 फोटो काढले, एवढा धोध पाऊस हम्म. आला, एवढा धोध पाऊस आला, तिथं नाही म्हटलं तर घोट्याभर पाणी साठलं. बापरे. मग आता मी म्हटलं काय, आता सगळं विस्कटलं गेलं हे हो झालं. हो हो. मग हे म्हटलं की चला आपण जाऊ घरी, उद्या बघू बरं, काय परिस्थिती बरं. आहे हम्म. आणि मग बघू, नाही तर दुसरे सीन शूट करू. हम्म. मग गेलो दुसऱ्या दिवशी, कल्पेश दादा वगैरे आले, बघितलं तर भगवंताची काय कृपा असते. तुम्ही मग अशी दादाला प्रश्न विचारला की तुम्हाला असं कधी वाटलं नाही का आता बंद करावं, हा, पण गोंदवलेकर महाराज म्हणतात हा. तुम्ही फक्त संकल्प सोडा, हम्म. तो सिद्धीत न्यायची जबाबदारी भगवंताची आहे, त्या हा. रामाची आहे. वा वा. भगवंताची काय कृपा असते तर हे सीन दाखवतो, एकाही सीट पडला नाही, तुटलं नाही, फक्त ओलं झालतं. हम्म, हम्म. ते पण ओलं किती झालं, जरा 2 तास होऊन पडले, सुकलं. नक्कीच आपण बघू म्हणजे ही शकतो इथे. भगवंताची कृपा आम्हाला तिथं बघायला मिळाली. हा, किती सुंदर असं चित्रित केलाय देखावा. आणि विशेष म्हणजे ह्याचं म्हणजे की हा प्रसंग हम्म. कुंभार समाजाच्या घरातच झालेला आहे. बापरे. म्हणजे हे म्हणजे अगदी तो योगायोगच म्हणावं का. योगायोग म्हणजे आपण काय करतोय, भगवंताची इच्छा असते. वा. आणि तुम्ही माऊलींचा पण सीन बघितला, हम्म. आळंदीला जर गेला तर माऊली विवरात, हम्म. समाधी आता पूर्वाभिमुख आहे, हम्म. पण माऊली विवरात उत्तराभिमुख बसलेले आहेत. बर. पण आम्ही आमच्या पण मणिधाने नाही, आम्ही पण जो सीट संतनेश्वरांचा सीन शूट केला, हम्म. तिथं सुद्धा माऊलींचं तोंड जे उत्तराभिमुख आहे. उत्तराभिमुखच झालं. हा योगायोग म्हणावा कसा. ही भगवंताची कृपा ही आहे. भगवंताची कृपा. नक्कीच नक्कीच. त्यामुळे हे करताना फार मजा यायची. हम्म. आणि पहिलं कॅलेंडर दादांनी केलं, मनामध्ये उत्सुकता वाटतेच की हम्म. तुम्ही नवीन काय करणार आहे का, नवीन घ्या. म्हणजे प्रत्येकाच्या अंगणात कोणती ना कोणती तर कला असतेच, नक्कीच. पण त्या कलेला योग्य प्लॅटफॉर्म मिळाला हम्म. तर त्या कलेचं सोनं सोनं कसं होतं. करावं हे सगळं. ह्याचे 2 ओळी सांगतो. ऊन वारा वारा पाणी, ऊन वारा वारा पाणी, आभाळा मग तुझी छाया, तुझ्या घटाच्या उतरणीला नसे अंताकार, कल्पेश दादा तू वेडा कुंभार. कुंभार असं घडवण्याचं काम असतं, त्याला योग्य दिशा देण्याचं काम असतं, आकार देण्याचं काम आहे. हे कल्पेश दादा करेल. वा. हे कल्पेश दादांबद्दलच्या भावना इथे प्रकट झाल्या. म्हणजे प्लॅटफॉर्म उभा करणं हा महत्वाचा आहे. हो, हो. नाही, अगदीच बरोबर आहे. त्यांना कोणत्या खरंच तरी आहे. अंगी असतेच, पण त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं ना, हम्म. मग त्या कलेचं योग्य असं विस्तार होतच. नक्कीच. आणि त्या कलेचा चांगल्या अर्थाने सदुपयोग जो म्हणतो ना आपण हा. करून घेणं, तो कल्पेश दादांनी हो. तुमच्या सगळ्या टीम कडनं करून घेतलेला दिसतो इथे. म्हणजे नक्कीच. वा. मग आता हे झालं तर तुमचं एक वेगवेगळे प्रसंग तुम्ही चित्रित करत होते, त्यामध्ये तुम्ही आता सांगितलं की जी अडचण वाटावी तेच खरं वरदान ठरलं, हो, असं आपण नक्की म्हणू शकतो. या निमित्ताने म्हणजे जो आता गोरा कुंभार संत गोरा कुंभारांचा जो प्रसंग सांगितला तुम्ही, त्याच्यावरनं नक्कीच हे जाणवतं इथं. होय होय. वा. तर आता हे झालं तुमचं चित्रीकरण करतानाचं हो. सगळं. मग हे चित्रीकरण झाल्यानंतर एडिटिंगचा भाग असेल किंवा मग आता ते प्रिंटिंग करायचं असेल, तर मग हे प्रिंटिंग करण्यासाठी तुम्हाला म्हणजे कसं काय काय म्हणजे मेहनत घ्यावी लागली, कशा अर्थाने तुम्ही ते म्हणजे कॅलेंडर दिनदर्शिकेच्या स्वरूपात आणणं हे कितपत तुम्हाला आव्हानात्मक होतं किंवा ते कसं काय होतं? सगळ्यात या कॅलेंडरचा महत्वाचा पार्ट म्हणजे की जो एडिटिंग मध्ये बऱ्याच गोष्टी आम्हाला काम करावं लागतं. म्हणजे आज कितीही जरी नाही म्हणलं तरी आम्हाला एक 10-20% होईना हे फोटोसाठी एडिटिंग आम्हाला करावंच लागतं. हो. म्हणजे काय होतं की आता पहिल्या उदाहरणार्थ
भालजींचे चित्रपट किंवा त्यांचा जो काळ होता, त्यांनी ज्या काळात पिक्चर शूट केले त्या काळात जास्त वायरी नव्हत्या, जास्त खांब नव्हते, त्यामुळे त्यांना शूट करणं सहज सोपं होतं. पण आज आम्हाला बऱ्याच अडचणी ह्यामध्ये येतात की म्हणजे एका दृष्टीने प्रगती झाली आहे त्याच्यामुळे वायर्स आणि सगळे दिसतात आता. काही आता काही ठिकाणी आम्हाला लोकेशन चांगलं होतं, म्हणजे ठिकाण पण चांगलं होतं, पण मागं सगळ्या बिल्डिंग दिसत होत्या, काही ठिकाणी पवन चक्क्या दिसत होत्या. बरोबर. मग ते शूट तर करणं क्रमप्राप्त आहे, जसं आपल्याला लोकेशन हवं तसं मिळतं, मग काही ठिकाणी आम्हाला ऍडजस्ट करावं लागलं. एडिटिंग हा विषय खूप आमच्यासाठी महत्वाचा आहे. त्यामध्ये राजेंद्र वेळासकर म्हणून आमचा एक टीमचा सदस्य आहे की त्यानं एडिटिंग हा विषय त्यामध्ये तो तज्ञ आहे त्या विषयामध्ये. तोही माझ्यासारखाच आहे, फोटोग्राफी करतो, तोही चांगला व्यावसायिकाचा आहे, पण तो एडिटिंग मध्ये चांगला मास्टर असल्यामुळे त्यानं त्या ह्याच्यामध्ये पूर्ण एडिटिंगचं जबाबदारी त्यानं उचलली. प्रिंटिंगचा काय त्यातले जे तज्ञ आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांच्या माध्यमातून आपण हा प्रिंटिंग हा विषय महत्वाचा विषय एडिटिंग हा सगळ्यात जास्त महत्वाचा विषय होता त्याच्यामध्ये. कारण काय आहे, तो काळ सुद्धा म्हणजे जर त्यात एक चूक राहिली अगदीच तर तो सगळा काळ बदलून जाणार. मग ह्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा फोटोग्राफ पूर्ण होतात तेव्हा फोटोग्राफ पूर्ण झाल्यानंतर त्याचं जे इन्स्पेक्शन असं करता का तुम्ही त्याचं काही, की म्हणजे त्याच्यात जर काही मायनॉर काही राहिला असतील गोष्टी तर त्या काढणं किंवा इन्स्पेक्शन करण्यासाठी आमच्याकडे सगळे कलाकार म्हणजे आता तुम्ही सगळे मिळून काय होतं की माझी नजर असते, तो सारखा फोटो तो बघून 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 माझी नजर एका टाइमाला ते संपून जाते. बरोबर. हा फोटो म्हणजे डोक्यात एक सेट होतो की हा फोटो, पण प्रत्येकाची नजर वेगळी असते, प्रत्येकाच्या डोक्यात काहीतरी वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो. त्यामुळे जेव्हा एखादा फोटो काढला जातो तो माझ्या हिशोबाने सगळ्यांना दाखवला जातो. त्यातले ज्याला कळतंय त्याला सुद्धा दाखवला जातो, ज्याला कळत नाही त्याला सुद्धा जास्त दाखवला जातो, ज्याला कळत नाही तो जास्त चुका समजून जातो. हे गणित आहे. तर त्याला सुद्धा आपण त्या माध्यमातून तो फोटो दाखवला, मग त्यातनं काही चुका राहिलेल्या असेल, काही करायचं असेल तर तो त्यातनं आपण सगळ्या पॉइंट कव्हर करत 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 तो एडिटिंग पूर्ण करतो. एक फोटोला असं होत नाही की आता फोटो एक बसू लागली आता एका दमात एडिट केला, असं कधीच आम्ही करत नाही. एक फोटो जवळपास आम्ही 4 दिवस एडिट करतो, प्रत्येक फोटो 4 दिवस आम्ही एडिट करतो. त्यानंतर प्रत्येक वेळी तो फोटो नव्यानं कसा बघायचा ह्याचाही आम्ही अभ्यास करतो. जसं मी मगाशी म्हणलं की ती नजर मरते ना, तर प्रत्येक वेळी फोटो नव्यानं कसा बघायचा, बरोबर, प्रत्येक वेळी आपल्याला नवीन काय सुचतंय का हे आम्ही अभ्यास करतो. त्यामध्ये एक फोटो आम्हाला एडिट करायला 4 दिवस जातात आणि आम्ही व्यावसायिक आहोत, तर व्यवसाय समोर आम्ही काम करतो. ह्याचं एडिटिंग आम्ही रात्री साधारण 10ला जेवण वगैरे आम्ही कामाला बसायचो एडिटिंगला, मी आणि राजेंद्र आम्ही दोघंच बसायचो सुरुवातीला. तर पहाटे 4 वाजले 5 वाजले काही बघायचं नाही, ते फोटो एडिट करत राहायचे. अशा पद्धतीने आम्ही रात्र पाहिजे सुद्धा काम केलं. म्हणजे व्यवसाय सांभाळून तुम्ही हे काम केलं एडिटिंगचं. बापरे, खूपच म्हणजे तुमचं प्रोफेशनल नाही म्हणजे कोणताच कलाकाराचा प्रोफेशनल डिग्री घेतलेली नाही आमच्याकडे. अशा म्हणजे कला आहे पण डिग्री नाही पाहिजे, बस एवढंच. नक्कीच, म्हणजे त्या कलेचं दर्शन या माध्यमातून नक्कीच घडतंय की तुम्ही किती उत्कृष्ट कलाकार आहात सगळे लोक. कारण हे एवढं सुंदर वर्णन किंवा चित्रातनं छायाचित्रातनं दाखवणं हे अगदी साध्या माणसाचं काम नक्कीच नाहीये. कारण यात इतकं प्रोफेशनल फोटोग्राफ्स आहेत. हे जर सगळे आपण एक एक बघितले तर इतक्या बारकाईनं नक्कीच. हा जो प्रसंग आहे तो संत जनाबाईंचा आणि कबीर भेटीला येतात संत जनाबाईंच्या. त्यावेळी ते त्यांच्या शेजाऱ्यांशी एक भांडण सुरू असतं की माझ्या गौऱ्या ह्याच्यावर ते भांडणं असतं. तर जनाबाईंची भक्ती ते एवढी होती की विश्वास त्या ह्याच्यातला एवढा होता की कबीर ते भांडण बघितल्यावर म्हणतात की आता हे ओळखायचे कशा. त्यावेळी ते जनाबाई म्हणतात की ज्या गोवऱ्यातनं विठ्ठल विठ्ठल नाव ऐकू येईल त्या माझ्यात. तो हा प्रसंग आहे. आणि मला काल एक माझा मित्र भेटला, म्हणलं तुम्ही पंढरपूरला कधी गेला होता? म्हणलं पंढरपूरला कशाला? नाही, मला ही सेम भिंत तिथं आहे. अच्छा. आणि तो प्रसंग त्या ठिकाणी शूट केल्यासारखा वाटतोय. आणि ती जनाबाईंच्याच जो मठ आहे ती आहे तो तिथलाच भाग आहे. म्हणजे मागे भिंत दिसते, हा, ही अशीच भिंत पंढरपूर जनाबाईंच्या मठाच्या इथंच कुठेतरी आहे असं तो सांगत होता.
म्हणलं चला. वा, म्हणजे काय हाही एक योगायोग योगायोग आहे. नक्कीच. म्हणजे हे अक्षरशः आता तुम्हाला बरोबर. आणखी एक सावतामाईचा प्रसंग हम्म, जर असेल त्यामध्ये, तर सावतामाईचा प्रसंग आम्ही ज्यावेळी शूट करायला सुरुवात केली ना, तर साधारण आम्ही दुपारी 3 वाजता पोहोचलो आणि असं हा तो हा प्रसंग. त्या आठवड्यात संपूर्ण कुठं असा पाऊस काही जास्त झाला नव्हता हम्म, आणि त्यावेळी जरा चांगलं ऊन वगैरे पडत होतं, म्हणजे खट्ट ऊन पडत होतं हम्म, त्या ह्याच्यात. पण ऍक्च्युली हा प्रसंग आहे तो वारीचा प्रसंग आहे, आषाढी वारीचा. आषाढी वारी. म्हणजे त्या दरम्यान पाऊस हा. किंवा थोडस ढगाळ वातावरण असतं. ढगाळ वातावरण असतं. तर आम्ही तो जेव्हा शूट केला तेव्हा खट्ट ऊन, म्हणजे जेव्हा सेट उभा राहायला सुरुवात केली तेव्हा खट्ट ऊन असं तिथं उभं होतं. म्हणजे असं होतं की ऊन लागतं ते करते दारात सेट उभा करते ना, अंगात घाम येतोय, हा. एवढं तिथं ऊन लख होतं. आणि ज्यावेळी सेट उभा करून झाला आणि आता शूटला उभं राहायचं हम्म. म्हणून आम्ही जेव्हा उभं राहिलो तेव्हा अचानक आकाशात एक ढग आले आणि त्या बापरे. ढगामुळे हा वारीमध्ये जसं वातावरण असतं म्हणजे हे आकाशात- एडिटिंग न करता नाही आलेलं आहे. नाही नाही नाही, हे लाईव्ह आलेलं आहे. म्हणजे हे लाईव्ह आहे ते. लाईव्ह म्हणजे आहे, जसं आहे तसंच ठेवलं लाईव्ह आहे, हे लाईव्ह आहे. बापरे. हे जसं वारीमध्ये हा. वातावरण असतं हे सेम वातावरण त्या ह्याच्यात. बापरे. म्हणजे कशी तुम्हाला साथ मिळत गेली. मी पहिल्या सुरुवातीला सांगितलं की माझा नियती आणि दैवावर प्रचंड विश्वास आहे. आणि आता जसं महाराजांनी त्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही फक्त संकल्प सोडा, कार्यसिद्धी करण्याची जबाबदारी माझी, त्याच पद्धतीने सगळं महाराजांच्यावर सोडायचं, आपण आपलं काम करत राहायचं, हेच यातनं आपण काम करतो. नक्कीच. म्हणजे एक एक प्रसंग तुम्ही सांगताय तर तो प्रसंग डोळ्यासमोर माझ्या उभा राहायला लागला होता. हे असं खरंच झालं असेल कदाचित. म्हणजे ही झोपडी, म्हणजे माणसं, तुम्ही मगाशी म्हणलं की माणसं मदत कशी करतात, ही झोपडी उभी करायचं रात्रीचं आमचं काम होतं. मी मगाशी म्हणलं तसं सगळे व्यावसायिक, प्रत्येक जण आपापल्या व्यवसाय दिवसभर सांभाळून रात्री वेळ देतो. तर ही झोपडी जेव्हा उभी करायची ठरली तेव्हा प्रत्येकाला विचारलं कधी करायची, कारण हे ठोकाठोकीचं काम होतं. बरोबर. तर सगळे म्हणले नाही संध्याकाळी जून करू. आणि सगळे जून 10ला आले, ते सगळे बांधणी वगैरे सुरू झाले. म्हणजे हे आदल्या दिवशी केलेलं ते. नाही हे 3 दिवस आठवडाभर, आधी. ह्याची तुम्हाला सांगितलं प्रत्येक सीनची प्रिपरेशन आमची आठवडाभर आधी. आठवडाभर बापरे. असते. आठवडाभर आधी, कारण तो सेट तिथं उभा करायचा, सगळं करायचं, ते काम जरी असलं तरी तो सेट व्यवस्थित बांधणी त्याची सेटची झाली पाहिजे, कुठं तो असं कमकुवत नाही झाला पाहिजे. मग ते आठवडाभर पूर्ण त्याची प्रिपरेशन करतो आपण. जेव्हा तो रात्री बांधायला सुरुवात केला आम्ही, तर रात्री हे सगळं काम संपायला आम्हाला रात्रीचे 2 वाजले. आणि भर वस्तीमध्ये आम्ही ह्याचं काम सुरू केलं होतं आणि रात्रभर ठोकाठोकी सुरू होती. ज्यावेळी ठोकाठोकीचा आवाज बंद झाला त्यावेळी शेजारच्या काकू उठून बाहेर आल्या, झालं का रे बाळांनो काम. तर त्या काकूंनी आम्हाला रात्री 2 वाजता चहा करून दिला. अरे बापरे. त्यांनी मदत केली तुम्हाला आणखी. त्यांना तो त्रास झालाच नाही की ठोकाठोकी खरंच. म्हणजे तर त्यांनी उलट आम्हाला रात्रीचा चहा करून दिला. एवढं माणसाने खूप मदत केली, म्हणजे आम्हाला कुठल्या गोष्टीची कमी पडलीच नाही. म्हणजे उदाहरणार्थ आम्हाला त्या लोकेशनसाठी आम्ही शोधत होतो, तर कृष्णाबाई, आमच्या इथं कृष्णाबाई ट्रस्ट आहे, तर त्यांचे 2 मोठे कार्यालय आहेत, ते विवाहासाठी वगैरे देतात ते भाड्यानं. तर म्हणलं आम्हाला असं आणि सेट बांधायचं होतं, मग आम्ही बँकेच्या ह्याच्यातनं एक माध्यमातून त्यांना म्हणलं की आम्हाला तो हॉल त्यांना सुचवला. तर त्या बिचाऱ्यांनी अर्बन बँकेच्या माध्यमातून आले म्हणल्यावर त्या अख्खा हॉल आम्हाला त्यांनी 8 दिवस वापरायला दिला. बापरे. काय जे हवं ते तुम्हाला करा. त्यांनी 8 दिवसात एकही रुपया आमच्याकडनं मानधन घेतलं नाही, किंवा साधं लाईटचं बिल सुद्धा वापरलंय म्हणून त्यांनी आमच्याकडनं काहीच मागणी केली नाही. इथपर्यंत आम्हाला लोकांनी माणसांनी मदत केली. चांगल्या भावनेने आणि चांगल्या प्रेरणेने जे काम होतं त्याला ईश्वराचं पाठबळ मिळतं असं आपण नक्की म्हणू शकतो. आणि हे तर संतांचंच कार्य आहे. तुम्ही आता हे केलंय ते खरोखर म्हणजे संतांच्या ज्या आठवणी आहेत किंवा संतांचं जे काम आहे ते घराघरात पोहोचवणं आणि त्या माध्यमातून आत्ताच्या नवीन पिढीपर्यंत हे नक्कीच पोहोचेल. आता म्हणजे आपण आता यात शंकाच बाळगू नये. तुम्ही आत्ता जे सांगितलं त्याप्रमाणे मनात चांगला संकल्प घेऊन तुम्ही हे कार्य सुरू केलं आणि त्यातल्या अडचणी कशा आपोआप दूर झाल्या आता आपण बघितलंच ते, ऐकलंच ते. तर तसंच मला असं वाटतंय की हे घराघरात तर पोहोचणार आहे नक्की,
आणि त्याच्या माध्यमातून जे तुमचं कार्य आहे ते देखील ते घराघरात त्या माध्यमातून पोचेल आणि नक्कीच जे काही यश आपण म्हणू शकतो हे म्हणजे दिनदर्शिका बनवणं हा जो संकल्प आहे त्याचं हे आपण यश म्हणू शकतो नक्कीच, की हे घराघरात पोचणं हेच त्यातलं आपण एक म्हणू शकतो की इच्छित फळ आहे त्याचं नक्कीच. तर फार छान वाटतंय की एवढं सगळं गोष्टी ऐकताना ना म्हणजे थांबूच नये असं वाटतंय खरं तर. यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त अर्थसहाय्य हे अर्बन बँकेला. मी आता तोच प्रश्न घेणार होतो, पुढचा विचारणार होतो की हे सगळं करताना आर्थिक बाबी पण महत्वाच्या असतात. मगाशी यांनी उल्लेख केला की थोडंसं कॉस्ट कटिंग करावं लागतं, म्हणजे ह्या गोष्टी तर आहेतच ना. किंवा जे अर्थसहाय्य हे कसं काय मिळालं तुम्हाला? मग मुळात हा अनेकांनी प्रश्न मला विचारला की अर्थ आणि अध्यात्म कसं एकत्र आणलं? वा वा फार उत्तम. जिथं अध्यात्म असतं तिथं अर्थ नसतो, जिथं अर्थ असतो तिथं अध्यात्म नसतो. पण हा महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग आहे की जिथं अर्थही आलं आणि अध्यात्म आलं. त्यामुळं अर्बन बँकेनं हा एक वेगळा विचार म्हणून या सगळ्या समाजापुढे एक मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रकर्षानं आज गुरुसाहेबांनी आदरणीय सुभाषराव जोशी जे अर्बन बँकेचे कुटुंब प्रमुख आहेत, या संस्थेचे चेअरमन श्री एरम साहेब आणि ह्या सगळ्या टीमनं, त्यांच्या अर्बन बँकेच्या सगळ्या टीमनं ज्यावेळी त्यांच्या समोर हा विषय आला की असं असं आपण कॅलेंडर करायचं आहे आणि संत हा विषय आपण घेतोय, सगळ्यांनी एकमतानं त्याला मान्यता दिली की हा विषय तुम्ही पुढे करायला न्यायला काय अडचण नाही. आणि आमच्या सारख्या तरुणावर त्यांनी जो विश्वास ठेवला, यामध्ये आमच्या टीममध्ये लहानापासून ते मोठ्यापर्यंत, म्हणजे आज आमच्या अभिमानानं सांगतो आमच्या या टीमचं सदस्य 1 वर्षाचं बाळ आहे. एकनाथ महाराजांच्या प्रसंगात आहे. म्हणजे तुमची जी टीम आहे त्या टीम मध्ये असं म्हणायला हरकत नाही की 1 वर्षाच्या बाळापासून ते आमच्या 78 वर्षाचे केंद्र इथपर्यंत आमचं म्हणजे अगदी ज्येष्ठ नागरिक पर्यंत सगळे आहेत. केंद्र देसाई सरांचा जर तुम्ही उत्साह पाहिला ना तर आमचा उत्साह कमी पडतो त्यांच्यासोबत. एवढं ते उत्साही असतात. ते त्यांना फक्त काही एखादी गोष्ट अडली की आम्ही त्यांना फोन करतो, सर कुंभाराचं चाक सापडत नाही, कुंभाराचं चाक पाहिजे, थांबा 5 मिनिटात, एक फोन येतो, हा जावा इथून घेऊन या. एवढं हे असतं. म्हणजे त्यात एकनाथ महाराजांचा प्रसंगाचा उल्लेख आलाय. आणि मगाशी तुम्ही म्हणला की एकाच ठिकाणी 2-2, 3-3 सीन तुम्ही केले, त्यामागची भूमिका तुकारामांचं. हा संत एकनाथांचा देखावा केलेला आहे. हा संत एकनाथांचा. म्हणजे हा प्रसंग आम्ही जेव्हा करायचा ठरवलं होतं त्यावेळी असं सीन होतं की वाळवंटात जेव्हा ते तथाकथित वंचिताचं जे पोर रडत असतं त्याला कोणी त्या काळातले जे काही समाजातले जे काय आहेत ते त्यांना कोण हात पण लावून घेत नव्हता. मग ते हात तर लांब तर त्यांची सावली सुद्धा आपल्या अंगावर पडू नये असा त्या काही लोकांचा जो पगडा होता, त्याच्यावर ते खोडून काढण्यासाठी संत एकनाथांनी फार मोठे कष्ट घेतले. त्या एकनाथ महाराजांनी ते बाळ हातात घेतलं, त्याचा शेंबूड पुसला आणि ते जे काही बाळ होतं त्यांच्या पालकांच्या हातात येऊन दिलं की हे बाळ रडतंय. हे आज खूप आपल्याला सामान्य गोष्ट वाटेल, पण ही त्या काळात आव्हानात्मक गोष्ट होती. त्या काळात जर आपण विचार केला तर ती नक्कीच आव्हानात्मक गोष्ट होती. त्या काळात फार मोठी आव्हानात्मक ती गोष्ट होती. ते एकनाथांनी ते काम केलं. नक्कीच हे सामाजिक समरसता आज आपण खूप बोलतो किंवा हे करतो, पण त्या काळात त्याची मूळ त्यांनी तिथे रुजवली सामाजिक समरसता येण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते. आपलं सोंत चोखा मिळण्याच्या बाबतीत पण हेच आहे की त्यांना मंदिराच्या आत प्रवेश नाहीये चोखा मिळणं, पण त्यांच्यासाठी विठ्ठल बाहेर आले. नक्कीच पांडुरंग त्यांच्यासाठी आपण बघू शकतो. नक्कीच हे त्याच्या मागचं
ह्या प्रसंगात सुद्धा हम्म. 2 जग आहेत तुम्हाला दिसतील बघा. एक जे विठ्ठलाचं आणि सुखामेळाचं नातं दाखवते, हम्म. आणि जे एक काय म्हणू आपण त्याला, एक शब्द आहे मी विसरलो आता. पाखंड काय म्हणतो, हम्म. कर्मठ, कर्मठपणा. हम्म. की ते त्यांचं जग वेगळं आहे आणि ह्या दोघांचं जग वेगळं आहे. हे सगळे त्या मंदिराच्या दिशेने जात आहेत, त्या हम्म. विठ्ठलाच्या दिशेने जातोय. पण विठ्ठल हा एकमेव असा आहे की जो भक्ताच्या दिशेने आलाय. वा वा, फारच हे- सुंदर देखावा हा चित्रित केलाय, किंवा आपण म्हणू शकतो प्रसंग चित्रित केलाय इथं. जगामध्ये एकमेव अशी ही शक्ती आहे की जी फक्त भक्तासाठी आहे. हम्म. म्हणजे कुठलाही देव ज्याचा भक्त, वा. ज्याचा फार मोठा सुंदर तो देखावा देव आहे. श्रीमंत. म्हणजे विठ्ठला बाबतीत आपण असं म्हणू शकतो, बाकीचे देव हे श्रीमंतांचे देव आहेत, हम्म. पण विठ्ठल आमचा श्रीमंत आहे. कारण विठ्ठलाकडे जेव्हा जाता ना तुम्ही, त्याला काहीही अपेक्षा नसते. साधा तुमचा तो एक साधा सुपारीचा तुकडा सुद्धा मागत नाही. हो. फक्त त्याला एकच भूक असते की नाम. म्हणजे वारकरी जेव्हा निघतो आणि आषाढी एकादशीला पोहोचतो, वारकरी कळसाचं दर्शन घेतल्यास सुद्धा समाधानी असतो. वा. त्याच्यापेक्षा काय असू शकतं. खरंय. त्यांचं एकच फक्त जे 25 दिवसात जे काही वारीचा जो काळ आहे, त्यात फक्त ज्ञानेश्वर माऊलींचं नाव घेणं हेच, आणि विठ्ठलाचं नाम घेणं विठ्ठलाचं नामस्मरण हे करणं, खूप मोठं हे आहे. त्याने समाधान नक्कीच मिळतं त्यांना. आणि त्याच्यातूनच म्हणजे जी आपली संत परंपरा म्हणू शकतो, किंवा वारकरी परंपरा आहे, ती वारकरी परंपरेचं मूळ तेच आहे, विठ्ठलाचं नामस्मरण. आणि विठ्ठलाचं नाव घेत घेत तर आपली वारी पूर्ण होत असते दरवेळेला. नक्कीच तशीच आमची ही कॅलेंडरची वारी वारी आहे, नक्कीच. हो. आणि ही खरोखर अशी अतिशय अद्वितीय आणि अद्भुत अशी कलाकृती आहे ही. म्हणजे नक्कीच ही घराघरात पोहोचेल आणि याला नक्कीच चांगला प्रतिसाद नक्की, नक्की. तुम्हाला मिळेल अशी आशा करतो. आणि या निमित्ताने दी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड यांचे देखील आपण आभार मानूयात. सगळ्यात कारण पहिल्यांदा आता त्यांची जसं तुम्ही कृपा म्हणलात की अर्थ आणि अध्यात्म अध्यात्म असं दोन्ही एकत्र आणण्यासाठी त्यांनी एक हात पुढे केला होता. त्यामुळे नक्कीच हे घडून आले खरं, आणि हे खरं. काम अतिशय उत्कृष्ट आहे. आणि मला वाटतं हे वर्ष तर आहेच, पण याच्या पुढच्या वर्षी आणि अशी अनेक वर्ष आपल्याला असेच वेगवेगळे उपक्रम पाहायला मिळतील, अनुभवायला मिळतील. आणि त्याबद्दल तुम्ही इथे आलात आणि सगळं याबद्दलचं, या मागचे जे कष्ट आहेत, या मागची जे काही तुमची संघर्ष कथा आहे, किंवा आपण म्हणू शकतो की जो संकल्प सोडला होता, तो संकल्प सिद्धीस नेण्यासाठीचे जे तुमचे प्रयत्न आहेत, ते इथे तुम्ही व्यक्त केलेत, तुम्ही मांडलेत. आणि त्यानिमित्ताने आम्हाला वेगळं संतांचं दर्शन घरात बसून मिळालं. तर त्यामुळे नक्कीच मी तुमचे आभार मानतो. खूप नाही. छान वाटलं. खरं तर आज तुम्ही आम्हाला हा प्लॅटफॉर्म उभा करून दिला आम्ही बिघडल्याच्या माध्यमातून. त्यामुळे तुमचंही खरंच आभारच की आमच्या तरुणांच्या किंवा या सगळ्यांच्या आमच्या टीमच्या पाठीमागे उभं राहणं ही आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणादायी गोष्ट असते की आमच्या पाठीमागे कोणतरी आहे ना, मग आपण खिंड लढवायला आपण तयार आहे. नक्कीच. म्हणजे यापुढे जर तुम्ही नवीन आणखीन उपक्रम घेऊन येणार असाल तर तुमचं नक्कीच नक्कीच आमच्या चॅनलवरती स्वागत आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. फार छान वाटलं. तुमच्या सगळ्या टीमचे अर्थात म्हणजे आताच अवेलेबल फक्त तुम्ही 4 जण जरी असलात तरी या मागे काम करणारी जी पूर्ण टीम आहे, या सगळ्या टीमचे खूप खूप आभार आणि मनापासून धन्यवाद. धन्यवाद.